बरेच लोक म्हणतात की या प्राण्याच्या एका टक्करमुळे तुमच्या हाडांचा चुरा होऊ शकतो. हे आहे रानडुक्कर यांच्या एरियामध्ये आज आम्हाला अख्खी रात्र काढायची होती. तर अखेर 2-3 महिन्यांच्या डिस्कशन नंतर एक रॅन्डम प्लॅन बनला आणि आम्ही ट्रेकला निघालो. ट्रेकला जायचं म्हटल्यानंतर बार्बेक्यू तर पाहिजेच आणि बार्बेक्यू बनवायचं नियोजन आपल्याकडे होते, कारण की आपण बिल्डर सोबत वेल्डर पण आहे. ट्रेकसाठी लागणारं सर्व साहित्य घेतलं आणि आम्ही निघालो. मी आणि माझा फ्रेंड अनिकेत आम्ही दोघं ट्रेकला निघालो. ट्रेक हा एकदम सोपा होता. आपला जो जरंडेश्वर डोंगर आहे त्याच्या शेजारी एक छोटासा डोंगर आहे जो झरंड्यावरून दिसतो. खरं तर आम्हाला एक्सपेक्टेशन्स नव्हते की या डोंगरावरती काही वन्य प्राणी असतील, जसं की रानडुक्कर असेल किंवा आणखी काही वन्य प्राणी असतील. ट्रेक सिंपल होता. वन्य प्राण्यांची पायवाट किंवा काही लोक जे वर जातात त्यांच्या पायवाटीवरून आम्ही वरती पोहोचलो. वरती पोहोचल्यानंतर जो दृश्य होता तो पाहून अगदी मन शांत झालं. थोडा वेळ सीनचा आनंद घेतला आणि आता मेन पार्ट टेंट लावला. टेंट लावल्यानंतर आता होता सर्वात मेन पार्ट, विदाऊट एनी फ्युअल जाळ लावणे आणि त्याच्यानंतर कोळसा तयार करणे. 1-2 तास जाळ लावण्यात गेल्यानंतर कोळसा तयार केल्यानंतरचा हा तुम्ही सीन बघू शकता. मस्तपैकी अनिकेत बटर लावतो चिकनला आणि हे ताटात घेतले थोडं थोडं खायला. तुम्हाला सांगतो एवढा अल्टिमेट झाला होता तंदूर, माझा चेहरा बघून तुम्ही समजू शकता. तंदूर वगैरे खाल्लं, सर्व खाऊन झालं आणि आम्ही रात्री निघालो शोध मोहीम करायला. शोध मोहीम कशाची? की जे आम्हाला प्राणी दिसले त्यांची. तर प्राणी वगैरे काही दिसले नाही, पण हा होता आपल्या साताऱ्याचा एकदम मस्तपैकी सीन. त्याच्यामध्ये ती खाली रेल्वे येते पहा. सर्व झालं, सकाळ झाली. त्यानंतर आम्ही सर्व रात्री कचरा क्लीन केला होता. परत याल कमेंटमध्ये कचरा करून आला म्हणून सांगायला. कचरा वगैरे सर्व क्लीन केला आणि हा समोर दिसतोय आपला जरंडेश्वर. एकदम मस्त असं वातावरण होतं सकाळी. ते झाल्यानंतर थोडंसं वॉकिंग केलं, तिथेच डोंगरावरती फिरलो आणि आपला ट्रेक संपला. एक अविस्मरणीय असा क्षण होता. तर व्हिडिओ आत्ताच तुमच्या मित्रांना शेअर करा आणि त्यांना पण सांगा की आपल्याला पण ट्रेकला जायचं आणि लवकरात लवकर तुमचा ट्रेक प्लॅन करा. ट्रेक संपला, एवढी भूक लागली होती आणि पहिला पुढे निघून आला. आल्यानंतर आम्ही खाली बेवडीमध्ये मस्तपैकी वडापाव खाल्ले आणि आजचा ट्रेक संपला.